हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण हायड्रोकार्बनला नावं कशी द्यायची हे शिकूया. विशेषतः जे अल्केन, अल्कीन आणि अल्काइन या कुटुंबांशी संबंधित आहे. आता तुम्हाला जर आठवत असेल तर अल्केन हे असे हायड्रोकार्बन आहेत ज्यामध्ये कार्बनचे एकेरी बंध असतात. तर अल्कीन हे असे हायड्रोकार्बन आहेत ज्यामध्ये कार्बन अणूंच्या कमीत कमी एका जोडीमध्ये दुहेरी बंध असतात. आणि पुढे अल्काइन हे असे हायड्रोकार्बन आहेत ज्यामध्ये कार्बनच्या अणूंची कमीत कमी एक जोडी असते ज्यामध्ये तिहेरी बंध असतात. आणि आपण पाहिलं की यांची संख्या खूप मोठी आहे, म्हणूनच आपल्याला यांना नाव कसं द्यायचं हे शिकण्याची गरज आहे. म्हणजे बघा काय, यांचे नाव माहिती असल्याशिवाय कोणत्याही हायड्रोकार्बन बद्दल बोलू शकत नाही. आपल्याला त्यांना कोणत्या तरी नावानी संबोधण्याची आवश्यकता आहे आणि आपण अगदी रॅन्डम नावं देऊ शकत नाही. यांची संख्या खूप मोठी असल्यामुळे सगळी नावं लक्षात ठेवणं कठीण होईल. म्हणूनच आपल्याला यांना नाव देण्यासाठी एक पद्धत असणं आवश्यक आहे. आणि ही पद्धत म्हणजे प्रत्येक हायड्रोकार्बनच्या नावाचे दोन भाग असतात. पहिला भाग म्हणजे मूळ शब्द किंवा रूट वर्ड आणि दुसरा म्हणजे प्रत्यय किंवा सफिक्स. मूळ शब्द आपल्याला सांगतो की आपल्या रेणूमध्ये कार्बनच्या अणूंची संख्या काय आहे आणि हा प्रत्यय आपल्याला सांगतो की हायड्रोकार्बन कोणत्या कुटुंबातला आहे. म्हणजे एकेरी बंध असलेला अल्केन आहे, दुहेरी बंध असलेला अल्कीन आहे की तिहेरी बंध असलेला अल्काइन आहे. आणि आपल्याला जर या दोन गोष्टी माहिती असतील तर तुम्ही अनेक हायड्रोकार्बन्सला नाव देऊ शकता. उदाहरणार्थ, मी अशा रेणूचा विचार करत आहे ज्यामध्ये दोन कार्बनचे अणू आहेत आणि यांच्यामध्ये दुहेरी बंध आहेत. तर या दोन गोष्टींवरून मी या हायड्रोकार्बनला नाव देऊ शकेल. म्हणजेच दोन कार्बनचे अणू आहेत ज्यामध्ये दुहेरी बंध आहेत आणि याच्या बाकीच्या जागा हायड्रोजन घेईल. तर हा हायड्रोकार्बनचा रेणू असा काहीतरी दिसेल आणि या दोन गोष्टींवरून याला नाव कसं द्यायचं हे मी सांगू शकते. चला तर बघूया. मूळ शब्द किंवा रूट वर्ड हा असा शब्द आहे जो आपल्याला सांगतो की आपल्या रेणूमध्ये कार्बनच्या अणूंची संख्या किती आहे. आणि पारंपरिकपणे आपण हे मूळ शब्द वापरत आलो आहे. जसं फक्त एकच कार्बनचा अणू असेल तर त्याला मीथ म्हणतात, दोन असतील तर इथ, तीन असतील तर प्रॉप, चार असतील तर ब्यूट, पाच असतील तर पेंट आणि असेच 10 पर्यंत. उदाहरणार्थ, मला जर या रेणूला नाव द्यायचं आहे तर सगळ्यात आधी मी कार्बनच्या अणूंवर लक्ष केंद्रित करेल. ठीक आहे. आता मला इथे दिसत आहेत की 3 कार्बनचे अणू आहेत, तर 3 कार्बनचे अणू म्हणजे प्रॉप, म्हणूनच मी प्रॉप हा मूळ शब्द वापरेल. अजून एक उदाहरण बघूया. आता इथे कार्बनचा एकच अणू आहे आणि एकासाठी आपण मीथ म्हणतो, तर इथे मी मूळ शब्द मीथ वापरेल. अजून एक उदाहरण बघूया. सांगा बरं, याच्यासाठी आपण कोणता मूळ शब्द वापरू? तर आपण जर फक्त कार्बनचे अणू पाहिले तर इथे 2 कार्बनचे अणू आहेत, 2 साठी आपण इथ वापरतो, याच्यासाठी इथ हा शब्द वापरेल. आता आपण याच्या प्रत्ययाबद्दल बोलूया. हा तो शब्द आहे जो मूळ शब्दाला जोडला जातो आणि तो दर्शवतो की रेणू अल्केन आहे, अल्कीन आहे की अल्काइन आहे. उदाहरणार्थ, जर कार्बनच्या अणूंमध्ये एकेरी बंध असेल तर त्याला आपण पुढे एन लावतो, जर दुहेरी बंध असतील तर इन लावतो आणि तिहेरी बंध असतील तर आइन लावतो. चला तर या पहिल्या रेणूकडे परत येऊया. यामध्ये मला कार्बनचे दुहेरी बंध दिसत आहेत. याचा अर्थ की हा हायड्रोकार्बन अल्कीन या कुटुंबातला आहे. म्हणजेच या प्रॉपच्या पुढे मी इन जोडेल, म्हणजेच हा झाला माझा प्रोपिन. आता इथे बघा बरं, इथे फक्त कार्बनचा एकच अणू आहे म्हणजे एकेरी बंध आहे, मग मी याला एन जोडेल, म्हणजेच हा झाला माझा मिथेन. आता या तिसऱ्या उदाहरणामध्ये कार्बनचे तिहेरी बंध आहेत म्हणजे हा आइन किंवा अल्काइन मध्ये जातो आहे, तर या रेणूचं नाव होईल इथाइन. म्हणजे समजलं तुम्हाला हायड्रोकार्बनच्या रेणूला नाव कसे द्यायचे? दोन भाग आहेत बरं का, मूळ शब्द आणि प्रत्यय. मूळ शब्द आपल्याला दर्शवतो की रेणूमध्ये किती कार्बनचे अणू आहेत आणि प्रत्यय आपल्याला दर्शवतो की तो कोणत्या कुटुंबातला आहे, अल्केन, अल्कीन की अल्काइन. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, काय आपण फक्त एकल कार्बन साखळी किंवा सिंगल कार्बन चेन बद्दल बोलतो आहे. इथे कोणतंही शाखा बंधन किंवा ब्रांचिंग होत नाही आहे. जेव्हा ते होतं तेव्हा मूळ शब्दाचे नियम थोडे बदलतात आणि याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. आपण सध्या फक्त अल्कीन आणि अल्काइन ज्यांच्यामध्ये फक्त एक दुहेरी बंध किंवा एक तिहेरी बंध असेल अशा रेणूंबद्दल बोलतो आहे. एका अल्कीन मध्ये एकापेक्षा जास्त दुहेरी बंध असू शकतात काय, त्यासाठी प्रत्ययांचे देखील थोडे नियम बदलतात. याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. ठीक आहे.
तर आतापर्यंत आपण पाहिलं की जर तुम्हाला हायड्रोकार्बनची संरचना किंवा स्ट्रक्चर दिलेलं असेल तर त्यांचे नाव कसे लिहायचे. आता जर मी तुम्हाला हायड्रोकार्बनचं रेणूसूत्र दिलं तर जसं की C4H8 असं जर मी तुम्हाला दिलं तर त्याचं नाव कसं लिहाल बरं तुम्ही जर मला विचारलं तर मी याच तर्कानुसार जाईल. पहिले तर मी मूळ शब्द शोधेल आणि त्याच्यानंतर त्याचा प्रत्यय शोधेल. तर मूळ शब्द कार्बन अणूंची संख्या दर्शवतो म्हणजे इथे C4. तर आपल्याला याच्यात शोधणं सोपं आहे. 4 कार्बनचे अणू आहेत म्हणजे त्याला आपण ब्यूट म्हणू. ठीक आहे. आता मला सांगा हा अल्केन आहे, अल्कीन आहे की अल्काईन आहे बरं. तर मला सांगा आपण या फक्त रेणूसूत्राकडे बघून सांगू शकतो का की हा अल्केन आहे, अल्कीन आहे की अल्काईन आहे. बरं तुम्हाला आठवतं का मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्केन, अल्कीन आणि अल्काईन यांच्यामधलं सामान्य रेणूसूत्र शोधलं होतं. अल्केन साठी सामान्य रेणूसूत्र आहे CnH2n+2 म्हणजेच कार्बनची संख्या जर n असेल तर हायड्रोजनची संख्या 2n+2 असते. तेच अल्कीन साठी ही संख्या 2n असते म्हणजेच CnH2n आणि अल्काईन साठी CnH2n-2 अशी असते. आठवताय ना. तर आता याचाच वापर करून आपण हा रेणू अल्केन आहे, अल्कीन आहे की अल्काईन आहे हे शोधूया. तर इथे तुम्ही बघू शकता की हायड्रोजनच्या अणूंची संख्या कार्बनच्या दुप्पट आहे म्हणजेच हा अल्कीन या कुटुंबामध्ये येतो. म्हणजे कार्बन 4 आहेत तर हायड्रोजन 8 आहेत बरोबर. आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की हा अल्कीन आहे. अल्कीन साठी आपण प्रत्यय वापरतो इन त्याच्यामुळे हा झाला ब्युटीन. आता असेच काही उदाहरण घेऊया काय. C6H14 आणि C9H16. व्हिडिओ थांबवून तुम्ही बघा बरं तुम्हाला शोधता येत आहे का. चला तर आपण मूळ शब्दापासून सुरुवात करूया. C6 आहे म्हणजे कार्बनचे 6 अणू आहेत ज्याच्यासाठी आपण वापरतो हेक्स. तर हा झाला याचा मूळ शब्द हेक्स. आता मला सांगा जर हायड्रोजनचे 14 अणू आहे म्हणजे हा कशात बसतो आहे बरं. 6 ला जर आपण 2 नी गुणलं तर आपल्याला येतात 12. 12 अधिक 2 म्हणजे 14. म्हणजे आपलं हे सामान्य गुणसूत्र बरोबर बसत आहे. तर मग अल्केन साठी आपण एन हा प्रत्यय लावतो म्हणजेच या रेणूला आपण हेक्सेन म्हणू. आता याच्या बाबत बघा बरं. C9 आहे म्हणजे नोन तर आपला मूळ शब्द झाला नोन. आणि H16 आहे म्हणजेच हायड्रोजनचे 16 अणू आहे. करून बघा बरं काय येत आहे. तर 9 ला जर आपण 2 नी गुणलं तर 9 दुने होतात 18. पण इथे 18 नाही आहेत म्हणजे हा अल्कीन नाही आहेत. अधिक 2 केले तर होतात 20 पण इथे 20 पण नाही आहे. आता जर आपण वजा 2 केले तर 16 आहे बरोबर. म्हणजेच हा अल्काईन आहे. याच्यासाठी आपण वापरतो आईन म्हणजेच हा रेणू झाला आपला नोनाईन. तर या संयोगाचं नाव असेल नोनाईन. चला तर आपण पटकन बघूया की आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो. आपण या व्हिडिओमध्ये हायड्रोकार्बन्सला नावं कशी द्यायची हे पाहिलं. सगळ्यात पहिले नावाचे 2 भाग असतात. एक मूळ शब्द किंवा रूट वर्ड आणि प्रत्यय किंवा सफिक्स. मूळ शब्द आपल्याला सांगतो की त्या रेणूमध्ये कार्बन अणूंची संख्या काय आहे आणि प्रत्यय आपल्याला सांगतो की तो अल्केन आहे, अल्कीन आहे की अल्काईन आहे. आता जर तुम्हाला रेणूची संरचना दिलेली असेल तर तुम्ही प्रत्यय शोधण्यासाठी फक्त दुहेरी बंध आहे की तिहेरी बंध आहे हे बघू शकता. आणि जर तुम्हाला रेणूसूत्र दिलेलं असेल तर तुम्ही प्रत्यय शोधण्यासाठी अल्केन, अल्कीन आणि अल्काईन यांचे सामान्य रेणूसूत्र काय आहे याची उजळणी करून त्याच्यानुसार शोधू शकता. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.